कोळसेवाडी पोलीस स्टेशन कल्याण पूर्व हद्दीमध्ये राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे आकाश अभिमान गवळी वय 33 वर्ष, श्याम अभिमान गवळी वय 34 वर्ष व नवनाथ अभिमान गवळी वय 28 वर्ष, सर्व राहणारे नंदादीप अपार्टमेंट, नंदादीप नगर, चक्की नाका, कल्याण पूर्व यांच्यावरती जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे असे शरीराविरुद्ध व मालमत्तेचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। सदर इस्मांनी कल्याण पूर्व चक्कीनाका परिसरातील लोकांवर दहशत निर्माण केली असल्याने ते तेथे कोणालाच घाबरत नसून त्यांचे गुन्हेगारी कारवाया करत आहेत व ते लोकांना दादागिरी करत असतात। त्यामुळे सदर तिन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 55 प्रमाणे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव कोळसेवाडी पोलीस ठाण्याकडून पोलीस उपायुक्त सो परिमंडळ 3 कल्याण यांना सादर करण्यात आला होता। माननीय श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सादर करण्यात आला। माननीय श्री अतुल झेंडे पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून वरील तीनही गुन्हेगारांना पुढील 2 वर्ष कालावधीकरिता ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर व रायगड या जिल्ह्यातून तडीपार केले असून कोळसेवाडी पोलिसांकडून सदर गुन्हेगारांना तडीपाराची नोटीस बजावून जिल्हा सातारा येथे सोडण्यात आले आहे। अशा प्रकारचे धोकादायक व सक्रिय गुन्हेगार यांची कोळसेवाडी पोलीस ठाणे यांनी यादी तयार केली असून नजीकच्या काळात आणखी अशा प्रकारे सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांवर जास्तीत जास्त कडक प्रतिबंधक कारवाई करून MPDA कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याने हद्दपार करण्यात येणार आहे। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर असलेले गुंड आकाश अभिमान गवळी, श्याम अभिमान गवळी, नवनाथ अभिमान गवळी यांच्या विरुद्ध कोळसेवाडी पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। त्यांची कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत रहिवाशांना व सामान्य लोकांना भीतीचे वातावरण असल्याने माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 यांनी दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये 2 वर्षासाठी ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे व रायगड या जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे।